वामाकुक्षी करून उठले. चहा ठेवला. तेवढ्यात काकूंचा आवाज आला. रेवते आहे का ग? काकूंना मी चहा ठेवल्याचे कसे काय समजते कोण जाणे. आठवड्यातून 3दा तरी येतात. ते नेमके दुपारच्या चहाला. नाईलाजाने त्यांचाही अर्धा कप ठेवला. बरं का ग रेवते, अजून त्या मेल्यांनी लग्नाचे आमंत्रण पाठवले नाही. कोण मेले? मी आश्चर्याने विचारले. मेले नाही ग, ते माझ्या सुनेचे नातेवाईक नाही का? म्हणजे सुनेच्या माहेरी कोणाचं लग्न आहे का? सुनेच्या बहिणीच्या नणंदेच्या मुलाचे लग्न आहे. अहो म्हणजे तसे दूरचेच नाते म्हणता येईल काकू. वा, असं कसं? आम्हाला रीतसर आमंत्रण नको का? तशी पत्रिका पाठवली आहे त्यांनी. औरंगाबादला लग्न आहे. जाऊ द्या काकू, एवढे दूर जाणे जमणार आहे का तुम्हाला? बघूया. काकू चहा संपल्यावर उठल्या. काकू लग्नाला जायलाच नको, नाहीतर पुढचे 8 दिवस काकूंची डोके उठाट ठरलेली. रेवते, राहायची सोय नव्हती चांगली. मुहूर्त टळून तास झाला तरी नवरा मंडपात नाही. काय बाई, भात तर हिरच होता, वरण तर नुसते पाणी. हे आणि ते. काकू कधी कुणाबद्दल चांगले बोलल्याचे आठवत नाही. हो नाही करता करता त्या औरंगाबादच्या लग्नाला जाऊन आल्या. बरोबर दुसऱ्या दिवशी चहाच्या वेळेस हजर. मनात म्हटले, आता लग्नात काय चुकले याची जंत्रीच सांगतील. पण काकूंना दुसरंच सांगायचं होतं. रेवते, माझी एक मैत्रीण होती ग औरंगाबादला. बरेच दिवसात भेट नव्हती म्हणून जेवण केल्या केल्या गेले तिला भेटायला. तसे दूरच होते घर कार्यालयापासून. रिक्षावाल्याने 150 रुपये घेतले ग. आणि काय ग? काकूंनी सुस्कारा सोडला. आणि काय? मी एकदम धास्तावून विचारले. त्यांनी फक्त चहा दिला. फक्त चहा? तुमची मैत्रीण होती ना घरी? होती ग, पण ती पक्षाघाताने अंथरुणावर पडलेली. मुलगा व सून नोकरी करतात. मग हिनेच सुनेला फोन करून बोलावून घेतले. जवळच ऑफिस आहे म्हणे. कसला पानचट चहा, तुझ्या चहाच्या पासंगालाही पुरणार नाही. म्हणजे अंथरुणावर असलेल्या मैत्रिणीने खास काकूंसाठी सुनेला ऑफिसमधून बोलावून चहा करायला लावला आणि काकूंना चहाच्या चवीची पडलेली. मी कपाळावर हात मारला. एके दिवशी दुपारी ह्यांचा फोन आला. रिक्षा करून ताबडतोब बँकेत ये म्हणून. त्या बँकांमध्येही नवरा बायको दोघांची नावं टाकणे सक्तीचे केले सरकारने. घाईघाईने निघाली. तेवढ्यात काकू हजर. रेवते, कुठे निघाली? काकू ह्यांनी बोलावले आहे बँकेत. थोड्या वेळाने गेली तर नाही का चालणार? काकूंच्या चेहऱ्यावर निराशा होती. नाही, ताबडतोब निघावे लागेल, नाहीतर बँक बंद होईल, असे हे म्हणाले. मी काकूंच्या समोरच दाराला कुलूप लावले आणि झपाझप चालत निघाले. थोडे पुढे गेल्यावर सहज मागे चाळीकडे वळून पाहिले. काकू आमच्या शेजारच्या सावंतांकडे जात होत्या. थोडी पुढे गेली आणि आठवलं, आधार कार्ड तर घरीच राहिले. पुन्हा परत आली. सावंतांच्या घरावरून जाताना काकूंचा आवाज आला. त्या सावंतांच्या सुनेला सांगत होत्या. बरं काय ग, तुमची शेजारची रेवती, नवऱ्याचा फोन आला. चालली त्याला भेटायला नवतरणीसारखी. मी आले तर मला साधं पाणी विचारलं नाही आणि शिष्ट केवढी, माझ्या समोर दरवाजाला कुलूप लावले. ना मोठ्या माणसांचा आदर, ना काही संस्कार. सगळा आनंदी आनंद आहे ग बाई. स्वभावाला काही औषध नसतं, हेच खरे. मी सुस्कारा सोडला आणि घराकडे वळाली. मंडळी, तुमच्याकडे आहे का कोणी असं? असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.